मनुष्य जो असतो ना, तो एक सामाजिक प्राणी असतो आणि त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या फिजिकल, मेंटल, ॲडिक्शन बेस्ड ट्रॉमा याचे जे पडसाद असतात, ते त्याच्या एकट्यापुरता मर्यादित न राहता त्याच्या पूर्ण फॅमिलीवर, सर्कलवर त्याचा प्रभाव पडत असतो. त्यांच्या लाईव्हज अफेक्ट होत असतात. हे सर्व या फिल्ममध्ये मला खूप प्रकर्षाने जाणवलं. नमस्कार, मी मयुरी पाटील. मी एक प्रोफेसर आहे. मला वाटत नाही खूप कमी शब्दात किंवा एका शब्दात मी डिफाईन करू शकेल. कारण की खूपच ओव्हरवेल्मिंग पूर्ण फिल्म मला वाटली आणि खरं सांगायचं तर त्यातनं बाहेर पडायलाच मला खूप वेळ लागला. खूप भावनिक दृष्ट्या गुंतवणारी, खूप ओव्हरवेल्मिंग फिल्म आहे असं मला वाटतं. ही फिल्म खूप कमी संवादात असल्याकारणाने सर्व भाषीय लोकांना ही फिल्म बघता येणार आहे, तिला अनुभवता येणार आहे आणि हे ह्या फिल्मचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. ॲडिक्शन या विषयावर तशा भरपूर फिल्म्स येत असतात. पण ह्या फिल्ममध्ये ॲडिक्शनवर फोकस न करता सर्व नियम, अटी माहीत असताना, याचे परिणाम काय होतील हे माहीत असताना, त्याला सेल्फ कंट्रोल करणं किती अवघड जातं, ही तगमग दाखवणारा हा खरा मूव्ही आहे. आणि तो एकटा त्यात स्ट्रगल करत नसतो, तर त्याची फॅमिलीही, त्यातला प्रत्येक सदस्य त्यात ओवला गेलेला असतो. हे आपल्याला या फिल्ममध्ये बघायला मिळतं. व्यसनाधीनतेकडे जो आजकाल सर्वांचाच वाढता कल आहे, जी क्रेज आहे व्यसनाधीनतेची वाढती, तर अशा युगामध्ये, अशा एरामध्ये सर्वच वयोगटातील लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी फिल्म ही आहे, असं मला म्हणावंसं वाटतं.